हॅलो, गुड मॉर्निंग. हर हर महादेव, ओम नमः शिवाय. मी आहे माझ्या महादेवाच्या नगरीमध्ये, देवनगरीमध्ये. आता आम्ही निघालो आहोत रामेश्वरमला आणि रात्री स्टे केला होता सेलमला आणि खूप थकलो होतो आणि बाहेरूनच जेवण मागवलेलं पार्सल, कारण टाईम पण नव्हता जेवण बनवण्यासाठी आणि हॉटेलमध्ये बनवू शकलो असतो पण टाईम नव्हता आमच्याकडे तेवढा. लेट झालेला रात्री आणि आराम पण पाहिजे शरीराला. आणि मम्मी पण बघा तयार झाली आहे. चला मग आम्ही आता कुठं जातो पुढच्या प्रवासला तुम्हाला हे दाखवत आहेत. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बघत राहा आमचे व्हिडिओ. चला तुम्हाला मी दाखवते पुढे पुढे काय काय होणार, काय काय खाणार, ट्रॅव्हलिंग कसा जात आहे आमचा ऑन द वे. चला बाय, भेटूया थोड्या वेळाने. परत आता इकडे CNG पंपवरती थांबलो आहोत CNG भरण्यासाठी गाडीमध्ये. आणि इकडे सगळीकडे LPG आहे. तमिळमध्ये, कर्नाटकामध्ये भरपूर CNG पंप होते पण इकडे खूप लिमिटेड आहेत. आणि ठीक आहे, आमच्या गाडीमध्ये पेट्रोल फुल होतं म्हणून प्रॉब्लेम नव्हता आम्हाला. पण तुम्हाला पण जर ह्या साईडला यायचं असेल रामेश्वरमला सेलमच्या मार्गाने, सेलम रोडच्या मार्गाने, तर तुम्ही गाडीमध्ये पेट्रोल नक्की फुल करा, नाहीतर प्रॉब्लेम होणार. आणि सेलममध्ये सिटीमध्ये जर तुम्हाला हॉटेल्स वगैरे हवे असतील तर तुम्ही पहिलं सर्च करा. डायरेक्ट बुक करण्यासाठी जाऊ नका, पहिलं गुगलवरती सर्च करा किंवा मोबाईलवर सर्च करा, कारण आम्हाला रात्री खूप प्रॉब्लेम झाली आहे ना आई. हां, खूप प्रॉब्लेम होत आहेत बाबा इकडे. एकदम हे लोकांना भाषा पण येत नाही, काय नाही, आपली भाषा तर येतच नाही, काय समजत पण नाही. आपण इशाऱ्यानं बोलायला लागते त्यांना. सगळं बघूनच तुम्ही हे पण करा, नाहीतर सगळे खूप प्रॉब्लेम होतात. हां, तेच तुम्ही विचार करा. म्हणजे सेलमला जर तुम्ही थांबलात तर तुम्ही नक्की हे करा, गुगलवरती वगैरे किंवा ओयो जसं तुम्ही सर्च करू शकता, बुक करू शकता तसं बुक करा, नाहीतर प्रॉब्लेम होणार भरपूर. लेट असेल, रात्री लेट जर थांबायचं असेल तर आणखीन प्रॉब्लेम. आणि खाण्याचे तर भरपूर वांदे झाले आमचे. रेडीमेड चांगलं काय खाऊया, हलका फुलका. इकडे नाश्ता वगैरे काय भेटतच नाही आहे. त्यांना काय विचारलं की इल्ला इल्ला इल्ला. आम्ही कोणाच्या भाषेला हसत नाही आहेत, पण काय त्यांना आमची लँग्वेजेस नाही कळत तर काय करणार. इंग्लिश पण नाही कळत आहे कितीतरी लोकांना. आणि ठीक आहे, जसा देश तसा भेस, आपल्या भाषेचा भाषा सगळ्याला प्यारी असते. हां, हे लोक आपल्याला काही हेच करत नाहीत थोडं पण. म्हणजे त्यांना काहीच माहिती पडत नाही. हे लोक बाहेरून आलेत की काय, त्यांना काय आपण बोलायचं की नाही बोलायचं, काही हेच बघत पण नाहीत आपल्याकडे. ते जवळ जाईपर्यंत हॉटेलमध्ये गेलं तरी पण. चला ठीक आहे, काय नाही, जैसा देश वैसा भेस. तुम्हाला मी इकडचं लोकेशन दाखवते. एवढी ग्रीनरी, प्रॉब्लेम नाही आहे. आम्ही सगळीकडे फिरतो म्हणून आम्हाला सगळं माहिती आहे. तुम्ही पण फिरतच असताल, कुठल्या देशामध्ये गेलात तुम्ही, कुठल्या. बघा ग्रीनरी, बघा तुम्ही, सगळीकडे एवढी ग्रीनरी आहे ना, आणि एवढं थंड वातावरण आहे. आणि हा आहे रामेश्वरमला जाण्याचा मार्ग इकडनं. आणि CNG पंप पण बघा किती क्लीन आहे, स्वच्छता भरपूर आहे. एवढं तर आहे की स्वच्छता भरपूर आहे, पण आपले टुरिस्ट वगैरे जे येतात बाहेरून ते अशा पाण्याच्या बाटल्या वगैरे फेकतात रोडवरती, त्या नाही फेकल्या पाहिजे. ठीक आहे, चला भेटते तुम्हाला परत. आता गाडी परत आम्ही थांबवलेली आहे एका ठिकाणी जेवण नाही, सॉरी, नाश्ता करण्यासाठी.
काय पण बोलते कळत नाही आहे, मला समजत नाही आहे, तुम्ही समजून घ्या. तुम्हाला लोकेशन दाखवते मी, आणि अशा लोकेशनवर असं मला वाटतं की टेस्टीज भेटतो ऑल टाईम. तर बघूया आता आमचा एक्सपिरियन्स. बघा इकडे थांबलो आहोत आणि हे पण केळीच्या पानामध्येच देत आहेत. आणि अण्णांनी आम्हाला पातळ डोसे बनवून दिलेले आहेत. आणि आम्हा त्यांचा आहे शॉप आणि हे लोक इकडे खात आहेत केळीच्या पानामध्ये. मला खूप आवडतं हे बघा, केळीच्या पानामध्ये नाश्ता. थँक्यू. इकडे बघा केळीच्या पानामध्ये मस्तपैकी. आणि इडलीची साईज बघा तुम्ही, डिफरंट साईज आहे इडलीची. आणि मी खरंच तिकडे बघितलं नाही. ॲक्च्युली मला वाटतं पोटलीमध्ये आहे ही इडली. मी तुम्हाला दाखवते या लोकांनी कशा प्रकारे बनवलेली आहे. ये लो अम्मा और खा के बताओ हमको कैसा है टेस्ट. इडली वेगळी आहे ना, थोडी डिफरंट इडली आहे. पोटली इडली आहे वाटतं, आय थिंक सो. कसा आहे टेस्ट चटणीचा? सगळ्यांना इडली आणि चटणी खूप आवडलेली आहे आणि माझा डोसा बनत आहे. तर मी डोसा खाणार आहे आणि बघूया, जर माझं पोट नाही भरलं तर मी इडली पण खाणार आहे. आणि त्या लोकांनी आमची हेल्प केलेली आहे आम्हाला आणि अण्णांना हिंदीमध्ये ट्रान्सलेशन करण्यासाठी. थँक्यू सो मच. चम्मच वगैरे देत नाहीत, हातानेच खायचं. आणि हाताने तर टेस्टीच असतं जेवण. तर बघा डोसा मागवलेला आहे, चटणी सांबर सगळं मिक्स आहे. नाश्ता करून इकडे असं खातात. मी पण यांच्या स्टाईलमध्ये खाते. नाश्ता झालेला आहे आणि नाश्ता चांगला होता. पण इकडे सगळ्यात जास्त लोक ऑमलेट भरपूर खातात. ऑमलेटमध्ये अंडं वगैरे सगळं असं मिक्स खातात. आम्हाला तर व्हेज खायचं होतं, तर आम्ही त्याला सांगितलं तवा वगैरे क्लीन करून दे, कारण प्युअर व्हेज रेस्टॉरंट इकडे आम्हाला एकही दिसलं नाही. त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम झालेला. तर चला परत पुढे निघालो प्रवासाला. रस्त्यामध्ये मला फायनली नारळ पाणी भेटलेलं आहे. मी एवढा रोड क्रॉस केले, हायवे पण मला नारळ पाणी भेटलं नाही. तर एका ठिकाणी मला नारळ पाणी भेटलेलं आहे, तर मी नारळ पाणी पिणार आहे इथे. पाणी वाला तो पाणी इकडे बघा असे लटकवलेले आहेत नारळ पाणी. बघा मम्मी पित आहे नारळ पाणी. या प्यायला तुम्ही पण नारळ पाणी. चष्मे में कसं आहे नारळ पाणी इकडचं? गोड आहे, एकदम गोड. पक्का? पक्का. मुंबईमध्ये काय टाकतात मग? मुंबईमध्ये लागतंय पण कधी तुरट लागते, कधी कधी मुंबईमध्ये पण गोड लागते. असं नाही इकडचं गोड लागते. छान आहे नारळ पाणी. रस्त्यामध्ये थांबत आहोत आम्ही
आम्ही चहा नव्हतो प्यायलो आणि नारळ पाणी नाश्ता वगैरे केलेला, नारळ पाणी प्यायलेलो पण चहा नव्हतं प्यायलो. आता चहासाठी आम्ही एक हॉटेलमध्ये थांबलो आहोत आणि बघूया इकडे ह्यांना आम्ही रिक्वेस्ट करणार आहोत की आम्हाला खिचडी बनायला मदत कराल काय, म्हणजे तुमची लाईट देणार काय, आम्हाला खिचडी बनवायची आहे. तर बघूया, लेट्स सी काय होतं काय नाही, आम्ही विचारून बघू. मला तर असं वाटतं यांच्याकडे लाईट नाही आहे, तर आम्ही चहा पिऊन जाणार आहे तिकडनं. आमचा प्लॅन सक्सेस झालेला आहे, देवाची कृपा आहे. यांनी आम्हाला लाईट द्यायला तयार झालेले आहेत आणि आम्ही इकडे पहिलं चहा पिणार आहोत आणि तुम्हाला इकडची ग्रीनरी दाखवते मी. ग्रीनरीच ग्रीनरी आहे, जिकडे बघणार तिकडे ग्रीनरी. तर बघा इकडे चहा अशा प्रकारची करतात हे लोक. इकडे पाणी याच्यामध्ये ठेवतात आणि चाय, हे बघा ह्यांची चाय अशी देतात हे लोक. चहा ह्याच्यामध्ये कपडा लावलेला आहे आणि या कपड्याने चाय छानतात हे लोक. यांच्याकडे एक वेगळं सिस्टम आहे चाय बनवण्याचं, बट चाय यमी, व्हेरी टेस्टी. आणि हे लोक साखर चहामध्ये टाकून बनवत नाहीत जसं आपण बनवतो तशी, हे लोक साखरेला वेगळं टाकून देतात. आणि बघा चाय. Find the real me. So let's go. Seize the feeling. 'Cause you know it's time for the meaning. Now we show we're coming to win it. It's me, it's me, it's me, it's real me. It's me, it's me, it's real me. It's me, it's me, it's real me. जागा दिलेली आहे इकडे, आमचा जुगाड झालेला आहे. त्यांनी लाईट दिली आहे इकडनं आणि हे आमचं वायर जे काल आम्ही बोर्ड बनवलेलं तो आमच्या कामाला आला आणि हा आमचा इंडक्शन. तर चला बनवूया जेवण. लोक पण जेवण बनवत आहेत, माहिती नाही मला हे लोक विकतात की स्वतःसाठी बनवतात, पण यांचं भांडं किती अँटिक आहे बघा. आणि याच्यात तांदूळ टाकले, तांदूळ पण एकदम जाडे आणि वेगळे तांदूळ आहे त्यांचे. कशी वाटली चहा तुला इकडची? टेस्टी आहे. बघा इकडे जुगाड झालेला आहे ग्रीनरी मध्ये. चावल दाल का बुट में डाला दिया के रख. भाजी चपाती बनवण्यासाठी टाइम नाहीये म्हणून जे भेटेल ते खातोय रस्त्यामध्ये. खिचडी बेस्ट आहे, हलकी फुलकी आणि टेस्टी. थोडेसे शेंगदाणे टाकलेले आहेत खिचडीमध्ये आणि माही इकडे बटाटे साफ करतोय. थोडंसं टेस्ट चेंजसाठी खिचडी टाकली, सॉरी शेंगदाणे टाकलेत. मम्मी तिकडे टमाटर कांदा मिरची सगळं धुतलंय मम्मीने. तुम्ही कधी असं रोडवरती जेवण बनवलं आहे का, इंडक्शन किंवा तुमचा शेगडी वगैरे घेऊन? असं हायवेवरती आणि जंगलामध्ये कधी बनवलं आहे का जेवण, इंडक्शन किंवा चुल्यावरती? कसं वाटतं तुला एक्सपिरियन्स? चांगलं वाटतं, एकदम मजा येते जेवण बनवायला आणि हवेशीर एकदम. असं वाटतं की आमचेच हॉटेल आहेत सगळीकडे. पण इकडची लोक हेल्प करतायत. इकडची लोक 70-80% किंवा मी असं बोलते 90% लोक खूप चांगली आहेत आणि आम्हाला जशी पण लोक भेटत आहेत खूप चांगली भेटत आहेत, हेल्पफुल भेटत आहेत.
हिंदी पण समजणारी भेटत आहेत थोडी थोडी आणि हेल्प करणारी भेटत आहेत. Find the real me. So let's go. तमिळनाडूच्या मला अगोदर वाटलेलं टिंडली आहेत, टेंडल्या येतात ना ती भाजी आहे, पण मिरच्या आहेत या मिरच्या. South on the meaning. Now we show we're coming to win it. बघा बेसनच्या पोळ्याचं मिश्रण झालेलं आहे आणि सॉरी हातानेच हलवायला लागतं तेव्हा ते मस्त मिक्स होतं. चम्मच वगैरेचा आम्ही इकडे वापर करणार नाहीये. आणि बघा इकडे खिचडी पण Find the real. झालेली आहे. आता सिटी लावणार Find the ती. real me. त्याच्यानंतर एकदम रेडी होईल आपली So let's go. This is a feeling. 'Cause you know it's South on the meaning. Now we show we're coming to win it. केळीच्या पानामध्ये आम्हाला जेवायची खूप इच्छा होती आणि मला इकडे केळीचं झाड दिसलं. अण्णांचंच आहे ते. तर त्यांना मी विचारलं की आम्हाला केळीचं पान देणार काय, तर ते स्वतः गेले आणि केळीचं पान आमच्यासाठी तोडून आणलं. बघा हे केवढं मोठं केळीचं पान आहे आणि खरंच हे खूप चांगले व्यक्ती होते. आम्ही यांना खूप ब्लेसिंग दिली आणि आम्हाला खरंच यांचं नेचर पण खूप आवडलेलं. Find the real me. So let's go. Seize the feeling. 'Cause you know it's time for the meaning. Now we show we're coming to win it. It's me, it's me, it's me, it's real me. 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 बघा हा बेसनचा पोळा जसा जमेल तसा जुगाड आहे आणि ह्या केळीच्या पानामध्ये आम्ही ठेवणार आहोत. बेसनचे पोळे रेडी झाले की केळीच्या पानात ठेवणार आहोत. केळीची पानं बघा आई धुत आहे कारण त्याच्यावरती सगळी धूळ माती वगैरे असते. நல்லா மேயுது நல்லா தெரியுது நல்லா எல்லா ஆடு மாதிரியே. केळीच्या पानात पोळा. आमची गरमागरम खिचडी तयार झालेली आणि बेसनचा पोळा पण तयार झालेला. तिकडे एकदम एक वयस्कर व्यक्ती होते. आम्ही त्यांना दिलं आणि त्यांनी घेतलं आमचं जेवण. मला खूप बरं वाटलं आणि त्यांनाही आनंद झाला की मी सगळ्यात पहिलं जेवणाचं ताट त्यांना दिलं. சப்பாத்தினா அது வந்து மாவு சேர்த்து அதில் நிறைய சாமான் சேர்த்து முட்டையை கொட்டு ஊற்றி கலக்கி ஒன்றா சோறு வந்து என்ன केळीच्या पानात जेवत आहोत आणि जेवून तुम्हाला भेटते. प्रवासाला निघायचं आहे मला, तर जेवते आता पहिलं. कसं वाटतं आई केळीच्या पानात जेवण? केळीच्या पानात बातच वेगळी आहे. एवढं छान लागतं ना जेवण. हवामान आणि केळीमध्ये जेवण केळीच्या पानामध्ये. वाव, व्हेरी नाईस. जेवण झालेलं आहे आणि निघालो परत पुढच्या प्रवासाला.
आता माहिती ना आम्ही किती वाजेपर्यंत रामेश्वरमला पोहोचू. रस्त्यामध्ये आहोत आणि इकडचे रोड तर खूप छान आहेत आणि बाजूला सगळं हिरवं हिरवं रान आहे. मज्जा येते ट्रॅव्हलिंगमध्ये. मस्त जेवलो. थँक्यू परमेश्वरा. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.